विषय कसा आहे, निवडणुकीचं दुसरं पर्व सुरू झालंय महाराष्ट्रात. पहिले नगरपंचायती झाल्या, आता महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. लोकांच्या लिस्ट बाहेर पडतायत, कोणाकोणाला उमेदवारी मिळाली ती बाहेर पडतायत, कुठे कुठे काय काय झालंय सगळं माहिती पडलं. त्याच्यामध्ये कार्यकर्ता कुठेच दिसत नाही. जो राब राब राबतो, सतरंजा उचलतो, तो कुठे दिसत नाही. आजपर्यंत मी ना कार्यकर्त्यांना कडीपत्त्याची उपमा द्यायचो. कडीपत्त्याची तो कसा फोडणीला टाकला जातो पहिला, आणि जेवताना पहिला त्याला बाहेर काढला जातो, अशी उपमा द्यायचो. आजची थोडी परिस्थिती वेगळी आहे. जिकडे तिकडे पाहतोय ना, कोण म्हणतो मी पेट्रोल जवळ आग लावून घेईन, कोण म्हणतो मी उपोषण बसेल. आणि जगातला एक नंबर पक्ष जे स्वतःला समजतात ना, त्यांची तत्ता वेगळीच आहे. त्यांना शेजाऱ्याचा इतका आवडतो की घरच्याने त्यांची खाजच भागत नाही. जी पण काय पिलावळ आहे हे बाहेरच्याने येऊन केलेली आहे. त्यांना कार्यकर्त्याशी काय पडलेलंच नाही. कार्यकर्ता त्यांना कशाला पाहिजे. मिरवताना काय करतात, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, अतला मोठा पक्षाने कसलं काय, घोषणा किती मोठमोठ्या. खासदार आमदारांच्या घरात तिकीट दिलं नाही, देणार नाही. अरे इतके तुम्ही फेकूचंद ना, हा फेकण्याची तुमच्यातनं स्पर्धा सुरू झाली आहे. सगळ्यात जास्त कोण मोठं फेकणार. एका एका घरात 3-3 तिकीट, सगळी खानदानात. बरं सांगताय काय, विकासासाठी आम्हाला राजकारणात यायचंय. तुम्ही कसला विकास करणार. तुम्ही कोणाचा विकास करणार. तुम्ही पुढच्या 7 पिढ्यांची कमाई करायला येतात. अरे जनसेवाच करायची झाली तर त्याला काय राजकीय पद पाहिजे काय. त्याची काय गरज आहे. 3-3 तिकीट आहे, 4-4 तिकीट. मग कार्यकर्ता उसळतो, त्याच्यातही महिला आघाडीवर आहेत. काय बोलतायत, कोण म्हणतो माझा विश्वासघात केला, काय झालं. तर एक तुम्हाला कळत नाही का, तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवणार ना तोच तुमचा घात करणार. हे पूर्वापार ठरत आलेली गोष्ट आहे. कसले राजकीय पक्ष, इकडे तिकीट नाही मिळालं की रातोरात तिकडे जाऊन तिकीट. कसली तुमची मूल्य, कसली तुमची नीती, आणि तुम्ही अशा लोकांना मतदान करता. हे हवे तेच कशाला, काय गरज आहे यांची. हे नसलेलेच बरे ना. बरं, मुंबई महानगरपालिकेची तर परिस्थिती वेगळीच आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षानं जास्तीत जास्त उमेदवारी ही परप्रांतीयांना दिली आहे. की त्यांना मराठीचं किती वावड असेल. मराठी उमेदवारच नाही का, तुम्हाला मराठीची गळचेपीच करायची आहे. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. सिंधुदुर्गात जे निकाल लागले ना, त्याचीच झलक बघा तुम्हाला महाराष्ट्रात दिसते. तसंच होईल. सगळ्यात मोठा पक्ष. तर तुमचं स्वतःचं काय आहे. जे पण आहे ते भाड्याचंच आहे. तुमचं काय आहे. आम्ही जे तुमच्या बरोबर होतो ना, ते फक्त एका माणसामुळं. तुमच्याशी तर आम्हाला काही देणं घेण्याचं नाही, बिलकुल नाही. मी छाती ठोकपणे सांगतो, एका माणसामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पुढे असू की नाही माहित नाही. त्याच तुम्ही खच्चीकरण करायला काढलं होतं नगरपालिकेत. हे काय आम्ही विसरतोय का. कसं विसरणार. म्हणून म्हणतो, हे जे राजकीय पक्ष आहेत ना, हे आता सार्वजनिक संडास झाले आहेत.
थोडं ऐकायला विचित्र वाटेल, पण हीच खरी वस्तुस्थिती आहे. आजचे राजकीय पक्ष हे सार्वजनिक संडास झाले आहेत. कुणी यावं, कुठूनही यावं आणि हागून जावं. बरं, निष्ठावंत आहेतच पाणी टाकायला, घाण साफ करायला, पण हे निष्ठावंतांना तरी कुठे कळतंय की बाबा तुमच्या पदरात तुम्ही निष्ठा निष्ठा म्हणता, पण तुमच्या पदरात नेहमी निष्ठाच येते. तुम्ही पण सुधारणार नाही का? का तुम्ही सुद्धा बैलच बनून राहणार आहात? असा कुठला राजकीय पक्ष आहे की जो तुमचं खर्च चालवतो, कुटुंब पोसतो? हा एक तरी तुम्हाला टक्केवारीतले काय देतात का? जरा बघा विचार करून खोलवर. कोणाला काय देत नाही. नुसते उड्या मारतायत अगदी गावोगावी आणि गल्लोगल्ली. हा माझा पक्ष, तो माझा पक्ष, अमुक माझा नेता. अरे कसले तुमचे नेते? सारे तुम्ही कार्यकर्तेच भिकार सोडा. नेत्यांचा कुठे काय दोष आहे? हा, उगाच आपला उर बडवता, हा माझा पक्ष आणि तो माझा पक्ष. 10,000 तुम्हाला आले की तुम्ही अगदी मोठे झाले, तुमचं कोट कल्याण झालं 5 वर्षात. तुम्ही तरी सुधरा. हे राजकीय पक्ष आता सुधारणार नाहीत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, नाही सुधारणार. कारण ह्यांना पायात तांगड्या घालण्याचं त्यांचं हे आहे, कसब आहे. ते पूर्णपणे पार पाडतायत. म्हणून म्हटलं ना, सार्वजनिक संडास वाटे सर्व आला तरी हकतो, घरचा आला तरी हकतो, आळीतला आला तरी हकतो. मग हे निष्ठावंत साफ करायला जातात तिथे पाणी टाकायला. सुधरा रे, काहीतरी विचार करा.